नमस्कार. खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याची खरी मजा म्हणजे थंडगार कैरीचं पन्हं आणि अजिबात केमिकल कलरचा वापर न करता इथे मी कच्च्या कैरीचं पन्हं बनवलेलं आहे. एकदा हे पन्हं बनवून ठेवायचं, महिनाभर फ्रीजमध्ये अजिबात खराब होत नाही. आणि कुणी पाहुणे आले तर अगदी मिनिटामध्ये हे कैरीचं पन्हं बनवून तयार होतं. एकदा फक्त हे बनवून ठेवायचं आणि बनवायला काहीही वेळ लागत नाही. त्यासाठी इथे मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि या कैऱ्या मी 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. म्हणजे या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. त्यावर आपण चाळणीवर या कैऱ्या ठेवायच्या आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफ आणायची आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे म्हणजे कैऱ्या छान अशा शिजतील. आता 15-20 मिनिटानंतर आपण बघूया. अरे वा, कैऱ्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि कैऱ्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत. आता या कैऱ्या पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. कैरीचं पन्हं अगदी पटकन तयार होतं. तुम्ही बघू शकता कैऱ्या पूर्णपणे मी थंड करून घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्यांचा देठाचा भाग बाजूला काढून घेऊया आणि कैरीचा सगळा गर आपण काढून घ्यायचा आहे. आता पहिली कैरी कट करून झाली आणि शूटिंगचं बटन बंद झालं. त्यामुळे 2-3 कैऱ्या सोलून झाल्यानंतर मला समजलं. हे बघा, अशा पद्धतीने आपण कैरीचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे. कैऱ्या छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत, शिजल्या गेल्या. त्यामुळे कैरीचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आहे आतमधून. कच्चीच कैरी आपण घेतली होती, पण आतमधून रंग किती छान दिसतोय बघा. आणि हे बघा, साल संपूर्ण काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे गर आहे तो संपूर्ण निघून जातो. हे बघा, संपूर्ण गर आपण काढून घेतोय अशाच प्रकारे. आणि मध्ये छोटासा बाटा आहे तो बाजूला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपला गर आहे तो निघून वेगळा होतोय. त्यामुळे अगदी हे कैरीचं पन्हं करायला काही वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये मी सगळ्या कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे. आता हा संपूर्ण गर बघायला गेलं तर 1 वाटी आहे, मोठी 1 वाटी इथे गर आहे. अंदाजाने मी सांगते तुम्हाला. आणि 1 वाटीसाठी इथे आपण 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. अजिबात पाणी घालायचं नाहीये. किसून घेतलेला 1.5 वाटी गूळ घालूया. आणि आता गूळ घातल्यानंतर कैरीचा गर आणि गूळ छान असं मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की हलकंसं पाणी सुटतं या मिश्रणाला. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ते 5 मिनिटं आपण असंच ठेवूया. त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता 5 मिनिटांनी हलकंसं मिश्रण पातळ झालेलं आहे. आता मिश्रणाला हलकंसं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण रंगासाठी केशर घातलेलं पाणी घालायचं आहे. म्हणजे काय होतं की आपलं पन्हं आहे त्याला मस्त असा रंग येतो. केशर नाही घातलात तरीसुद्धा चालेल. अगदी अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे. यामध्ये आम्हाला फक्त वेलची पावडर घातलेलं पण आवडतं, त्यामुळं मी इथे फक्त वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही काळी मिरी पावडर घातले तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता रंग इतका सुरेख आलेला आहे. आपण केशर घातले की नाही त्यामुळं रंग इतका छान आलेला आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण. हे बघा, मिक्सरला फिरवून झालेलं आहे. मस्तपैकी आपलं हे कैरीचं पन्हं बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे अशा प्रकारे तुम्ही जर कैरीचं पन्हं बनवून ठेवलत ना, तर एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये. महिनाभर अजिबात खराब होत नाही. पटकन कोणी पाहुणे आले ना, की अगदी 1.5 ते 2 चमचे हे मिश्रण घ्यायचं आणि ग्लासभर थंडगार पाणी घ्यायचं माठामधलं. मस्तपैकी अगदी पटकन आपलं कैरीचं पन्हं तयार होतं. हे बघा, अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये मी भरून फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे. महिनाभर अजिबात खराब होत नाही. आता याचं पन्हं कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. आता ही बरणी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता पन्हं बनवायला घेऊया. त्यासाठी इथे ग्लासामध्ये 1.5 ते 2 चमचे हे पन्ह्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे. पहिल्यांदा जर तुम्ही करत असाल तर पहिल्यांदा 1.5 चमचा घाला. अगदी गरज पडली तर पुन्हा अर्धा चमचा घाला. 2 चमच्यामध्ये 1 ग्लासभर आरामात होऊन जातं. हे बघा, इथे मी 2 चमचे पन्ह्याचं हे मिश्रण घातलेलं आहे. थंडगार माठातलं पाणी घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पन्ह्याचा रंग किती छान आलेला आहे ते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त
प्रिझर्वेटिव्ह कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा हे थंडगार कैरीचं पन्हं लहान मुलांना जरी दिलत ना तरी ते आवडीने पितात. उन्हातून जर तुम्ही आलात दमलेले असाल, 5 मिनिटानंतर हे कैरीचं पन्हं प्यायचं. अगदी शरीराला थंडावा देणारं पारंपरिक पद्धतीनं हे कैरीचं पन्हं आपण बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये अशाच मी लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ शेअर करत असते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही कैरीचं पन्हं बनवताना आणखीन काय काय यामध्ये वेगळं घालता मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये. धन्यवाद.